आपण देवाला रोज कसं आनंदित ठेवू शकतो. रोज आपण देवाला कसं आनंदित ठेवू शकतो, हा आजचा आपला विषय आहे. आणि ह्या विषयामध्ये सर्वात पहिली गोष्ट आपण ही पाहणार आहोत. जर तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनातून देवाला जर आनंद द्यायचा आहे, तर मग तुम्ही देवावरती संपूर्ण विश्वास जो आहे तो ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही देवावरती संपूर्ण विश्वास ठेवतात, त्यावेळेला देव हा आनंदित होत असतो. बघा, इब्री लोकांचं पत्र याचा जो 11वा अध्याय आहे, इब्री लोकांचं पत्र 11वा अध्याय आणि त्याचं जे वचन 6 आहे, ते यावेळेला आपण काढूया. वचन 6 आणि मला वाचण्यासाठी मदत करा. इब्री लोकांचं पत्र 11वा अध्याय आणि वचन 6 मध्ये काय म्हटले पहा. आणि विश्वासापासून त्याला संतोषणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. व्हेरी गुड. वचन सांगत आहे, विश्वासा वाचून देवाला आनंदित करणं हे अशक्य आहे. आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की देव हा कोणत्या गोष्टींमुळे आनंदित होतो. आणि इब्री लोकांच्या पत्राचा जो लेखक आहे, तो असं म्हणतो की तुम्ही देवावरती जर पूर्ण विश्वास जर ठेवला, तर तो विश्वास देवाला आनंद जे आहे तो देत असतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक व्यक्ती होता, ज्याने त्याच्या जीवनामध्ये नेहमी देवाला जे आहे ते आनंदच दिला. आणि त्या व्यक्तीचे नाव अब्राहम होतं. अब्राहम हा देवावरती पूर्ण विश्वास ठेवणारा, अशा प्रकारचा विश्वासणाऱ्याचा पिता असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. ज्या वेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक 22वा अध्याय आणि 1 पासून तर 18 पर्यंत ज्या वेळेला आपण वचन वाचतो, तर त्या 22व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटते की परमेश्वर देवाने अब्राहम जे आहे ना, अब्राहमाची परीक्षा घेतली. आणि अब्राहमाची परीक्षा परमेश्वर देवाने घेतली. ती परीक्षा कोणत्या स्वरूपामध्ये होती, आपण ते संपूर्ण जो शास्त्र भाग आहे तो आपण वाचणार नाही. पण मला त्या शास्त्र भागाचं जे हेडलाईन आहे, 22व्या अध्यायाची जी हेडलाईन आहे, उत्पत्ती पुस्तक 22वा अध्याय आणि त्याची जी हेडलाईन आहे ती कृपा करून वाचण्यासाठी मला मदत करा. इसहाकाचे अर्पण करण्यास अब्राहमाला आज्ञा. बघा, परमेश्वर देवाने अब्राहमाने देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला. आणि देवाला तो त्याच्या जीवनामध्ये नेहमी आनंदित जे आहे ते तो करत होता. आणि परमेश्वर देवाने अब्राहमाला जे आहे ती हाक मारली. आणि परमेश्वर देवाने अब्राहमाला आज्ञा केली. आणि ती आज्ञा आपल्याला 1 आणि 2 वचनामध्ये जे आहे ती पाहायला भेटते. दुसरं जे वचन आहे, ते दुसऱ्या वचनामध्ये परमेश्वर हा अब्राहमाला म्हणत आहे, देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसहाक ह्याला घेऊन मोरिया देशात जा, आणि मी तुला सांगेल त्या डोंगरावर तू त्याचं काय कर, होमार्पण माझ्यासाठी कर. लक्ष द्या, आपण पाहतो की अब्राहमाने देवाने जे काही आज्ञा अब्राहमाला केली होती त्याच्या पुत्राच्या अर्पणासंदर्भात, ती तो कशा प्रकारे पूर्ण करतो हे ह्या आपल्याला संपूर्ण 22व्या अध्यायाच्या 1 पासून तर 18 वचनापर्यंत पाहायला भेटतं. आणि आपण पाहतो की अब्राहमाने देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याचा जो प्रिय पुत्र एकुलता एक इसहाक आहे ना, त्याला अर्पण करण्याची त्यांनी काय केली माहिती का, त्याने ती तयारी दाखवली. तो त्या ठिकाणी परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करण्याच्या भूमिकेमध्ये आलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि पहा, देवाने ज्या वेळेला त्याची ही संपूर्ण तयारी पाहिली की तो कशा प्रकारे आज्ञा पालन
करण्यामध्ये करण्यामध्ये अतिशय सतर्क आहे, किंवा तो देवाला सर्वात जास्त, त्याच्या एकुलत्या एक प्रिय पुत्रापेक्षा सर्वात जास्त तो देवाला त्याच्या जीवनामध्ये स्थान देतो, हे ज्या वेळेला देवाने पाहिलं ना, लक्ष द्या, देवाने त्याचा विश्वास पाहिला आणि त्याला ज्या थांबवलं, आणि त्याला परमेश्वर देवाने आशीर्वाद दिला. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपल्याला देवाला जर आपल्या रोजच्या जीवनातून जर आनंद द्यायचा आहे, तर मग आपण तो आनंद देवाला कशा प्रकारे देऊ शकतो, तर त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला अब्राहमाच्या जीवनातून जे आहे ते दिसून येत आहे. आणि अब्राहम जो आहे ना, अब्राहम हा नेहमी देवाला आनंद देणारा अशा प्रकारचा व्यक्ती आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये असलेला जो आहे तो पाहायला भेटतो. आणि मग आपला देखील हाच उद्देश असला पाहिजे की आपण नेहमी देवाला आनंदित ठेवलं पाहिजे, आणि त्याला आनंदित ठेवण्यासाठी आपण त्याच्यावरती पूर्ण जो विश्वास आहे तो आपण त्याच्यावरती ठेवला पाहिजे. आता दुसरा जो मुद्दा आहे तो आहे, देवाला आपण नेहमी आनंदित ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर देवाच्या ज्या आज्ञा आहे ना, त्या आज्ञेचं आपण नेहमी पालन केलं पाहिजे. देव हीच गोष्ट आपल्याकडनं अपेक्षित करतो, आणि ज्या वेळेस आपण देवाच्या आज्ञेचं पालन करतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण देवाला जे आहे ते आनंदित करत असतो, हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. बघा, योहानाचं पुस्तक 14वा अध्याय आणि त्याचं जे 15वं वचन आहे, ते ज्यावेळेला आपण वाचतो ना, तर योहानाच्या पुस्तकाच्या त्या 14व्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये आपल्याला कशा प्रकारे देवाच्या ज्या आज्ञा आहे त्या पाळून आपण देवाला आनंदित ठेवू शकतो, या संदर्भात वचनात काय लिहिलंय पहा. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. बघा, वचन सांगत आहे की जर माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या काय कराल, आज्ञांचं पालन करा. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण देवाच्या आज्ञेचं पालन करतो, तर आपण नेमकी काय करतो माहितीये का, आपण देवावरती प्रीती करतो. आणि त्याच्या बरोबरच आपण आणखीन काय करतो माहितीये का, तर आपण देवाला आनंदित करत असतो. पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीचं जे पुस्तक आहे, त्याचा जो 6वा अध्याय आहे, उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय आणि त्याचं जे वचन 22 आहे, आपण वचन 22 काढणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 22 जे आहे ना, त्या वचन 22 मध्ये आपल्याला एक व्यक्ती आहे, त्याचं जे नाव आहे ते आहे नोहा. आणि नोहाने, परमेश्वराने त्याला दिलेली जे काही आज्ञा आहे, त्या आज्ञेचं त्याने पालन केलं. आणि लक्ष द्या, नोहा हा देवावरती प्रीती करणारा व्यक्ती होता, आणि देवाच्या ज्या आज्ञा आहे ना त्याचं तो पालन करणारा देखील व्यक्ती होता. आणि देवाच्या आज्ञा पालनाच्या द्वारे त्याने देवाला जे आहे ते आनंदित केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि ज्या वेळेला आपल्याला देखील, ज्यावेळेस आपण रोज देवाचं वचन वाचतो आणि देव आपल्याला त्या वचनातून काही गोष्टी शिकवतो, तर त्या गोष्टी आपल्यासाठी आज्ञा आहेत, आणि त्याप्रमाणे ज्यावेळेस आपण करतो, चालतो ना, त्यावेळेला आपण देवाला आनंदित करत असतो. बघा, वचन वचन 22 काय म्हणत आहे, 6वा अध्याय वचन 22. नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. बघा, नोहाने तसे केले, जे काही देवाने त्याला आज्ञा दिलं होतं, जे काही देवाने त्याला सांगितलेलं होतं ना, त्या सर्व सांगण्याप्रमाणे नोहाने एकंदर केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि ज्यावेळेस परमेश्वर देवाने नोहाने केलेल्या सर्व गोष्टी पाहिल्या ना, त्यावेळेला देवाला खूप आनंद झाला. आपण ज्यावेळेस हा शास्त्र भाग आणखीन पुढे जसं वाचतो ना, त्यावेळेला आपण पाहतो की देवाला खूप आनंद जे आहे नोहाच्या आज्ञा पालनामुळं झालेला होता. आता बघा, आपण देखील देवाला आनंदित करू शकतो. आपण देखील देवाला आपण देखील देवाला नेहमी आनंदित ठेवू शकतो. आपण देखील देवाला संतुष्ट करू शकतो. मग ते करण्यासाठी आपल्याला काय करायची गरज आहे, तर आपल्याला नोहासारखं देवाच्या आज्ञेचं पालन करायची गरज आहे. आणि योहानाच्या पुस्तकाच्या 14व्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये आपण वाचलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही काय कराल, माझ्या आज्ञा पाळाल. लक्ष द्या, आपली जर देवाची प्रीती आहे तर आपण देवाच्या आज्ञेचं पालन करणारे व्यक्ती होऊ, आणि आपण त्या आज्ञा पालनाच्या द्वारे देवाला आनंदित ठेवणारे व्यक्ती बनू. आपल्याला ह्या जगामध्ये देवाला आनंदित ठेवणं
ठेवणं गरजेचं आहे. तर देवाला आपण नेहमी आनंदित ठेवलं पाहिजे. आणि ते आपण कशा प्रकारे ठेवू शकतो, तर दुसरा मुद्दा आहे की देवाच्या आज्ञेचं पालन केल्याद्वारे. तिसरा जो मुद्दा आहे, आपण देवाला कसं आनंदित करू शकतो, तर निरंतर प्रार्थना केल्याच्या द्वारे आणि निरंतर देवाची स्तुती आराधना केल्याच्या द्वारे आपण देवाला आनंदित जे आहे ते ठेवू शकतो. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा जो 5वा अध्याय आहे बघा, पहिले थेसलोनिक 5वा अध्याय आपण काढू यावेळेला. आणि पहिले थेसलोनिक 5वा अध्याय आणि 16 ते 18 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, 16 ते 18 वचन, त्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे पहा, वाचा. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. बघा, देवाची इच्छा काय आहे. आता ह्या भूतलावरती आपण जीवन जगत असताना देवाची आपल्याकडनं काय इच्छा आहे, आणि ही इच्छा देव आपल्याकडनं ख्रिस्त येशू मधून करत आहे. मग काय इच्छा आहे देवाची. देवाची इच्छा ही आहे की आपण नेहमी सर्वदा आनंद करत असणारी व्यक्ती असावी. दुसरी गोष्ट, देवाची इच्छा काय आहे, आपण निरंतर देवाकडे प्रार्थना करत असणारी व्यक्ती असावी. आणि तिसरी गोष्ट, देवाची इच्छा काय आहे, तर परमेश्वर देव म्हणत आहे की तुम्ही सतत देवाची स्तुती, देवाची आराधना जी आहे ती करणारे व्यक्ती बनले पाहिजे. मग पवित्र शास्त्रामध्ये असं व्यक्ती कोणी आहे का ज्याने ह्या गोष्टी केल्या, तर आहे. मग ह्याच गोष्टी त्याने केल्या ना, तर मग त्या आपल्याला देखील करता येऊ शकतात. ते त्याच्याकरता सोपं होतं, तर आपल्याकरता देखील सोपं आहे. त्याने जर परमेश्वर देवाकडे निरंतर प्रार्थना केली, त्याने जर परमेश्वर देवाकडे त्याची निरंतर देवाची उपासना केली, तर आपल्याकडनं देखील ह्या गोष्टी देव इच्छित आहे. आपण देखील ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि बघा, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दानिएल नावाचा एक फार सुंदर असा तरुण व्यक्ती पाहायला भेटतो. आणि दानिएल याचा 6वा अध्याय आणि 10 ते 23 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर दानिएल हा रोज दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करणारा व्यक्ती होता. न चुकता हा त्याच्या जीवनाचा नित्य नियम होता. त्या दानिएल हा रोज 3 वेळेस जे आहे ना प्रार्थना करणारा व्यक्ती होता. जरी त्याला सिंहाच्या खड्ड्यात टाकण्याची शिक्षा दिली गेली, लक्ष द्या, तरी त्याच्या प्रार्थनेमध्ये किंवा तरी त्याच्या प्रार्थनेला जे आहे ना, कुठल्या प्रकारचं अडखण त्याला त्या ठिकाणी जाणवलं नाही. त्याची जी प्रार्थना आहे ना, त्याच्या प्रार्थनेला स्थिर विश्वास जो आहे ना, स्थिर विश्वास देवाला जे आहे दिसला. दानिएलाला दानिएल त्या ठिकाणी घाबरला नाही. दानिएलाला त्या ठिकाणी सिंहाच्या सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्याचं जे फर्मान होतं ना, ते राजाने काढलेलं होतं. आणि हे फर्मान ऐकल्यानंतर पण दानिएलाचा जो परमेश्वरावरचा जो विश्वास आहे ना, किंवा दानिएलाची परमेश्वराला जी प्रार्थना नित्य नियमाने 3 वेळेस होते ना दिवसातून, ती त्याने करण्यामध्ये ती त्याने करणं बंद केली नाही. आणि लक्ष द्या, त्याचा परमेश्वरावरती असलेला प्रार्थनेला जो स्थिर विश्वास आहे ना, त्या विश्वासामुळे परमेश्वर देव हा आनंदित झाला. आपण देखील आपल्या जीवनामध्ये परमेश्वर देवाला नेहमी नेहमी आनंदित ठेवणं गरजेचं आहे. आणि आपण देवाला कसं आनंदित ठेवू शकतो, तर आपण नित्य देवाची प्रार्थना केल्याच्या द्वारे देवाला आनंदित ठेवू शकतो. आपण नित्य देवाची उपासना केल्याच्या द्वारे देवाला जे आहे ना ते आपण आनंदित ठेवू शकतो. आपल्याकडे देवाची उपासना करण्याकरता अनेक अनेक मुद्दे आहेत. त्या प्रत्येक मुद्द्यांना घेऊन आपण देवाची उपासना करणं गरजेचे आहे. देवाची प्रार्थना करणं गरजेचे आहे. आणि लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल, उपासना कराल, त्यावेळेला देव जो आहे तो आनंदित होईल. चौथा जो मुद्दा आहे तो आहे, देवाला आपण कशा प्रकारे आनंदित ठेवू शकतो. त्यातला जो चौथा भाग आहे तो आहे शुद्ध आणि पवित्र जीवन जगल्याच्या द्वारे. देव तुमच्याकडनं अपेक्षा करतो की तुम्ही शुद्ध जीवन जगावं. देव तुमच्याकडनं अपेक्षा करतो की तुमचं जीवन जे आहे ना ते पवित्र जे आहे तुमचं जीवन असावं. आणि पहा, परमेश्वर देवाचं वचन पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं जे 16वं वचन आहे, त्या 16व्या वचनामध्ये परमेश्वर देव हा काय म्हणत आहे पहा. पहिले पेत्र कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.
व्हेरी गुड. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा. देव आपल्याला काय म्हणत आहे? देव आपल्याला ह्या वचनामधून हे सांगत आहे की तुम्ही जे आहे ना, तुम्ही नेहमी पवित्र असले पाहिजे. तुम्ही नेहमी पवित्र जीवन जगणारे लोक असले पाहिजेत. का माहिती का? कारण देव पवित्र आहे. देव कसा आहे? देव पवित्र आहे. तुम्ही नेहमी शुद्ध जीवन जगलं पाहिजे. तुम्ही नेहमी पवित्र जीवन जगलं पाहिजे. पवित्र जीवन, शुद्ध जीवन हे ह्या जगामध्ये जगून आपण देवाला आनंदित जे आहे ना ते केलं पाहिजे किंवा ठेवलं पाहिजे. आणि आपण कोणत्या भागामध्ये पवित्र जीवन जगलं पाहिजे? अनेक वेळा आपले विचार जे आहे ना ते विचार आपण आपले विचार जे आहे ते पारखणं गरजेचं आहे. आपल्या मनामध्ये वाईट विचार तर येत नाही ना कोणत्या काही विषयाला घेऊन, किंवा आपली जी चालचलणूक आहे ती चुकीची तर नाहीये ना, किंवा आपल्या हातची कृती जर आहे ती जर चुकीची नाही ना, ती देवाला न आवडणार तर नाही. आपण आपल्या स्वतःला चेक केलं पाहिजे. काय आपली एकंदर संपूर्ण जी वागणूक आहे ती देवाला पवित्र जीवन जगणारे सारखी आहे का आपली वागणूक? आणि जर तशी नाहीये तर मग आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनाकडं लक्ष देणं गरजेचं आहे. एक तरुण मुलगा ज्याचं नाव योसेफ होतं, उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 19व्या अध्यायामध्ये 1 ते 23 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, फार मोठे वचन आहे. या ठिकाणी आपण ते सर्व वाचणार नाही कारण आपल्याला वेळेत मीटिंग जी आहे ती संपवायची आहे. पण ओव्हरऑल जो योसेफ होता, लक्ष द्या, अतिशय तरुण होता. आणि योसेफाने त्याच्या जीवनामध्ये पवित्रता जी आहे ना ती राखून ठेवली होती. त्याच्या जीवनामध्ये पोथिफर आहे ना, त्याची जी पत्नी आहे त्याच्या पत्नीकडनं अनेक प्रलोभन जे आहे ना त्याला देण्यात आलेलं होतं. परंतु प्रत्येक प्रलोभन यौसेपाने काय केलं माहिती का? त्या ठिकाणी अं, त्याला त्याने त्याला नाकारलं. प्रत्येक प्रलोभनला त्याने प्रत्येक प्रलोभन त्याने त्या ठिकाणी नाकारलं. आणि लक्ष द्या, त्याने त्याची जी पवित्रता आहे ना ती त्याने त्या ठिकाणी राखून ठेवली. आणि लक्ष द्या, त्याच्या पवित्रतेने देवाला जो आहे तो आनंद झाला. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की तो मिश्राचा जो आहे ना प्रमुख व्यक्ती झाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की देव तुमच्याकडनं ह्या दिवसांमध्ये कोणत्या गोष्टी अपेक्षित करत आहेत? तर तुम्ही पवित्र जीवन जगलं पाहिजे, तुम्ही शुद्ध जीवन जगलं पाहिजे. असं जीवन जे देवाला आनंदित ठेवणार आहे, असं जीवन जे देवावरती प्रीती करणार आहे. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण पाहतो की योसेफाने पवित्र जीवन जे आहे ना जगून देवाला आनंदित जे आहे ते ठेवलेलं होतं. आणि पुढचा जो मुद्दा आहे की तुम्ही देवाला कशा प्रकारे आनंदित जे आहे ते ठेवू शकता, तर इतरांवर प्रेम करणं आणि इतरांची सेवा करणं. इतरांवरती प्रेम करणं आणि इतरांची काय करणं? सेवा करणं. याद्वारे देखील तुम्ही देवाला आनंदित जे आहे ते काय करू शकतात? ठेवू शकतात. तुमच्या जीवनाचा एकच उद्देश असला पाहिजे की मी देवाला कशा प्रकारे आनंदित ठेवू शकते. आणि त्या अनुषंगाने देवाला जे आवडतं ते आपण करणं गरजेचं आहे. आणि देवाला काय आवडतं माहिती का? देवाला आवडतं की आपण जे आहे लोकांवरती प्रीती केली पाहिजे आणि आपण सेवा केली पाहिजे लोकांची. बघा, पवित्र शास्त्रामध्ये आपण ज्या वेळेला मत्तयाचं पुस्तक 22 अध्याय आणि 37 ते 39 वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की परमेश्वरावरती आपण जे आहे ते प्रेम करतो ना, तसंच आपण शेजाऱ्यांवर देखील प्रेम केलं पाहिजे. किंवा ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःवरती प्रेम करतो ना, तसंच आपण आपल्या शेजाऱ्यावरती देखील काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे. बघा, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं. मत्तयाचं पुस्तक 22वा अध्याय, मत्तय 22वा अध्याय आणि 37 ते 39 वचन आपण पाहू यावेळेला. आणि त्या वचनात काय म्हटलं पहा. येस. येशू त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. बघा, वचन सांगत आहे की आपण परमेश्वर देवावरती प्रीती केली पाहिजे. आणि त्यानंतर आपण कोणत्या कोणत्या भागामध्ये प्रीती केली पाहिजे ते देखील या वचनामध्ये लिहिलेलं आहे. हे देखील समजणं आपल्याकरता काय आहे? गरजेचं आहे. त्यानंतर देव म्हणत आहे की हिच्यासारखी दुसरी देखील आज्ञा आहे, ती ही की तू आपल्या स्वतःसारखी आपल्या शेजाऱ्यावरती काय कर? प्रीती कर. ज्या वेळेला आपण
परमेश्वरावरती प्रीती करतो, ज्या वेळेला आपण इतरांवर प्रीती करतो ना, त्यावेळेला परमेश्वर देवाला आनंद होतो. त्यावेळेला परमेश्वर देवाला काय होतो? आनंद होतो. आणि देवाला आनंद देण्यासाठीच आपण ह्या भूतलावरती आहो, हे आपण विसरू नये. आपण देवाला नेहमी आनंदित जे आहे ते ठेवण्यासाठी देवावरती प्रेम केलं पाहिजे आणि इतरांवरती देखील. जसं आपण आपल्या स्वतःवरती प्रेम करतो, जसं आपण आपल्या स्वतःवरती प्रीती करतो, तशाच प्रकारची प्रीती आपण इतरांवरती जी आहे ती केली पाहिजे. आणि आपल्याला पाहायला भेटते की ज्या वेळेला आपण जुन्या करारामध्ये पहिले शमूएल 12वा अध्याय आणि त्याचं जे 23 वचन आहे, त्या ठिकाणी शमूएलाने लोकांची जी आहे ती सेवा केली. लक्ष द्या, शमूएलाने लोकांची सेवा केली आणि शमूएलाने देवाला जे आहे आनंदित करणारं जे जीवन आहे ते त्या ठिकाणी शमूएलाने व्यतीत केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि आपण देखील आपल्या जीवनामध्ये वाटचाल करत असताना परमेश्वराची इच्छा काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि परमेश्वर आपल्याला मत्तयाच्या पुस्तकाच्या 22व्या अध्यायाच्या 37 ते 39 वचनामध्ये हे सांगत आहे की आपण परमेश्वर देवावरती प्रीती केली पाहिजे आणि जशी आपण आपल्या स्वतःवरती प्रीती करतो तशी आपण आपल्या शेजाऱ्यावरती देखील काय केली पाहिजे? प्रीती केली पाहिजे. आणि ही गोष्ट आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये शमूएलाने केलेली पाहायला भेटते. आणि तसंच आपल्याकडनं देखील देव काय करत आहे? अपेक्षित करत आहे. आणि आपल्याला जर देवाला आनंदी ठेवायचं आहे तर हे आपण करणं गरजेचं आहे. 6वा जो मुद्दा आहे तो आहे आपण नेहमी आभार जे आहे ते व्यक्त केले पाहिजेत. आपण नेहमी आभार जे आहेत ते मानले पाहिजे. बघा, स्तोत्रसंहिता 50 आणि त्याचं 23 जे वचन आहे, स्तोत्रसंहिता 50 आणि त्याचं जे 23 वचन आहे ते यावेळेला आपण वाचू. स्तोत्रसंहिता 50 आणि वचन 23 बघा काय म्हणत आहे. जो जो आभार आपली करतो तो माझा गौरव करतो आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन. बघा, अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी देवाचं जे वचन आहे ते आपल्याला पाहायला भेटतं की कशा प्रकारे दावीद राजाने कशा प्रकारे दावीद राजा जो आहे त्याने ह्या ठिकाणी परमेश्वर देवाचे आभार जे आहे ते मानलेले आहे. ह्या जगामध्ये राहत असताना आपण नेहमी लक्ष द्या, आजचा दिवस हा आपल्याला कोणी दिलेला आहे? देवाने. देव देवाने दिलेला आहे. आपल्याला आपल्याला अन्न वस्त्र निवारा कोण देतं? देव म्हणजे आपल्या जीवनामध्ये एकंदर सर्व गोष्टी ज्या आपल्याकडे आहेत त्या कोणाकडनं आपल्याला मिळालेल्या आहेत? देवाकडून. देवाकडून मिळालेल्या आहेत. आणि मग ह्या सर्व गोष्टींबद्दल आपण देवाला धन्यवाद दिला पाहिजे. दावीद राजाने तो धन्यवाद दिला. नवीन करारामध्ये आपण पाहतो लूका वर्तमान ह्याचा जो 17वा अध्याय आहे, 11 ते 19 वचन आपण ज्यावेळेस वाचतो ना, तर ह्या वचनांमध्ये आपल्याला 10 कुष्ठरोगी दिसतात आणि येशूने 10च्या 10 जणांना बरं केलं. तुम्हाला माहिती का, ते रस्त्याने जाता जाताच बरे झाले. पण त्यातला एकच व्यक्ती येशूकडे परत आला आणि त्याने येशूचे आभार मानले. बाकीचे 9 नाही आले. एकच व्यक्ती जो आहे ना तो माघारी आला आणि त्याने देवाचे आभार मानले. लक्ष द्या, तुम्ही ज्या वेळेला देव तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करतो ना, त्यावेळेला तुम्ही नेहमी देवाचे आभार मानले पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही देवाचे आभार मानतात ना, त्यावेळेला देवाला आनंद होतो आणि तुम्ही देवाला आनंद देणारे असे देवाचे लेकर बनणं फार गरजेचं आहे. तुम्ही देवाला आनंदित ठेवण्याचा विचार नेहमी केला पाहिजे आणि तसं तुम्हाला तो करता यावा म्हणून तुम्ही देवाचे आभार मानणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन, मोठ्या मोठ्या गोष्टींना घेऊन तुम्ही देवाचे आभार मानायचा नेहमी काय करा माहिती का, नेहमी ती आपल्या स्वतःला ती सवय लावून घ्या देवाला आभार मानण्याची, देवाचे उपकार मानण्याची. कारण हे चांगलं आहे, कारण ह्यामुळं देव जो आहे ना आनंदित होत असतो. आणि 7वा जो मुद्दा आहे तो आहे कशा प्रकारे आपण देवाला आनंदित ठेवू शकतो. तर आपले देह, मन आणि आत्मा जो आहे ना देवाला अर्पण करून आपण देवाला
आनंदित जे आहे ते देऊ शकतो. बघा, विचार करा, आपण आपलं मन, आपलं आपलं शरीर आणि आपला जो आत्मा आहे, काय आपण तो देवाला अर्पण केलेला आहे का? रोमकराच्या पत्राच्या 12व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये देवाचे सांगते की तुमचे शरीर जे आहे ते देवाला ग्रहणीय असं काय करा माहिती का? ग्रहणीय असं जिवंत बलिदान म्हणून अर्पण करा. आपण देवाला खुश ठेवण्यासाठी, देवाला देवाला आपण आनंदित ठेवण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, तर आपण ह्या सर्व आत्मा, मन, शरीर जे आहे ते देवाला आपण अर्पण करणं गरजेचं आहे. आणि नवीन करारात आपण पाहतो की संत पौल जो आहे, संत पौलाने त्याचं संपूर्ण शरीर जे आहे ते देवाच्या सेवेसाठी अर्पण केलेलं होतं. ज्यावेळेस आपण दुसरे तिमोथी 4 अध्याय आणि 7 ते 8 वचन आपण वाचून त्या वचनातून आपल्याला हे दिसून येतं की संत पौलाने त्याच्या जीवनाच्या द्वारे देवाला आनंद जे आहे तो दिलेला होता. आपण देखील आपल्या जीवनाच्या द्वारे देवाला आनंद दिला पाहिजे आणि तो आनंद आपल्याला देता यावा म्हणून आपण आपलं शरीर, आत्मा जे आहे ते देवाला काय केलं पाहिजे? अर्पण केलं पाहिजे. अशाने देव जो आहे तो देव आनंदित होतो. 8वा जो मुद्दा आहे, कशा प्रकारे आपण देवाला आनंदित करू शकतो, तर ते आहे आपण नम्रतेने एकमेकांसोबत वागलं पाहिजे. आपण ह्या भूतलावर राहत असताना आपण नेहमी नम्र असणं गरजेचं आहे. का माहिती का? कारण देवाचं सांगते की देव गर्विष्ठांना विरोध करतो देव. पण नम्र जन आहेत ना, नम्र जनांच्या ठायी देवाची कृपा असते. बघा, याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि 6वं वचन काय म्हणते पहा. याकोब 4:6. तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. देव लीनांवर कृपा करतो. जे लोक नम्र आहे ना, त्यांच्यावरती देवाची कृपा आहे. आणि तुम्ही नेहमी नम्र असावं. का माहिती का? कारण तुमची नम्रता पाहून देवाला आनंद होतो. आणि स्तोत्रसंहिता 51 मध्ये आपल्याला दावीद राजा दिसून येतो. तो खूप नम्र झाला. आणि लक्ष द्या, देवाचं सांगते की दावीद राजाने काय केलं माहिती का? त्याच्या सर्व जे काही चुका आहे ना, त्या चुकांबद्दल त्याने नम्रतेने पश्चाताप केला. आणि लक्ष द्या, त्याच्या नम्र हृदयामुळे देवाने त्याला क्षमापण केली. देवाने त्याला काय केली? देवाने त्याला क्षमापण केली. लक्ष द्या, नेहमी ह्या जगामध्ये देवासोबत वाटचाल करत असताना देवाला खुश ठेवण्यासाठी तुम्ही देवासमोर स्वतःला लीन करणं, स्वतःला नम्र करणं हे फार गरजेचं आहे. कारण अशा प्रकारे तुम्ही जर स्वतःला लीन ठेवलं, नम्र ठेवलं, तर त्यामुळं देव जो आहे, देव आनंदित होत असतो. आणि देवाला आनंदित ठेवण्याकरता आणखीन एक मुद्दा जो आहे तो आहे शांती निर्माण केल्याच्या द्वारे. आपण ह्या जगामध्ये राहत असताना मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 9 ज्यावेळेस आपण वाचतो, त्या मत्तयाच्या पुस्तकाच्या 5व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगितलेलं आहे की जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुलं जे आहेत ते म्हणतील. बघा, कोणतरी वाचत ते वचन कृपा करून. जे जे शांती शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. जे शांती करणारे ते धन्य. आपण ह्या जगामध्ये राहत असताना नेहमी 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 शांती निर्माण करणारे आणि शांती करणारे लोक असले पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारे करतो, राहतो, त्यावेळेला देवाला आनंद होतो. आणि बघा, पवित्र शास्त्रामध्ये लोट जो आहे ना, अब्राहमाने लोटाला शांततेने निर्णय करण्याची काय केली माहिती का? परवानगी दिली होती. आणि लक्ष द्या, लोटाने त्या ठिकाणी चांगला जो प्रदेश आहे तो त्या ठिकाणी त्यांनी निवडून घेतला. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं वाद विवाद अब्राहमाने आपला आपला पुतण्या लोट याच्या बरोबर तो केला नाही. त्याला त्याला सांगितलं, तू जर पूर्वेकडे गेला बाबा, मी उत्तरेकडे जाईन. तू दक्षिणेकडे गेला तर मी, म्हणजे विचार करा, त्या ठिकाणी एक शांती आपल्याला अब्राहमाच्या जीवनातून लोटाच्या निर्णया संदर्भात दिसून येते. लक्ष द्या, आपण शांती निर्माण करणारे लोक असले पाहिजेत, आपण शांतीने वागणारे लोक असले पाहिजेत. तर आपल्या अशा प्रकारच्या शांतिमय वागणुकीच्या द्वारे देवाला जो आहे तो आनंद होत असतो. आणि अब्राहमाने त्याच प्रकारचा आनंद उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 13व्या अध्यायात 8 ते 9 वचनातून देवाला दाखवलेला, दिलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्याच्यामुळं देवाला देखील आनंद झाला. आणि लक्ष द्या, चर्च, आपण देखील ह्या जगात राहत असताना शांती करणारे अशा प्रकारचे देवाचे लेकरं बनून राहणं
गरजेचं आहे. आणि देवाला आनंद देण्यासाठी आणखीन आपण काय करू शकतो, तर आपण संकटातही देवाची स्तुती करू शकतो. ज्यावेळेस संकटात असून आपण त्यावेळेला आपल्याला देवाची स्तुती करायला आवडत नाही, पण देवाचं सांगतं की आपण संकटातही देवाची स्तुती केली पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण इयोबाचं पुस्तक पहिला अध्याय आणि त्याचं 21 वचन वाचतो ना, तर त्या 21 वचनामध्ये बघा, इयोबाचं पुस्तक आपण काढूया. इयोबाचं पुस्तक पहिला अध्याय आणि त्याचं 21 वचन, त्या ठिकाणी काय म्हटलंय पहा. इयोब काय म्हणते? कितवं वचन? इयोबाचं पुस्तक 21 वचन, 21. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून लग्न झालो आणि तसाच जेथून लग्न झालो तेथे परत जावायचा आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले. धन्य परमेश्वराचे नाम. येस, प्रेज लॉर्ड. ह्या ठिकाणी आपण पाहतो की इयोबाची जी परिस्थिती आहे ना, ती फार दुःखमय आहे. आणि हा संपूर्ण अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की कशा प्रकारच्या दुःखाचा सामना इयोब करत होता. परंतु इतक्या दुःखामध्ये देखील इयोबाने परमेश्वराची स्तुती करणं सोडलं नाही. तुमच्या जीवनामध्ये दुःखमय प्रसंग ज्यावेळेला येतो, त्यावेळेला तुम्ही त्या दुःखमय प्रसंगामध्ये देवाची स्तुती करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही देवाची स्तुती करतात, त्यावेळेला देव जो आहे तो आनंदित होत असतो. आणि बघा, देवाला आनंदित करण्यासाठी इयोबाने जे आहे ना, देवाला यज्ञ देखील अर्पण केला. त्याचं 20 पासून तर 22 वचन पहिला अध्यायाचं आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी त्याने देवाला आनंदित केलं, देवाला त्याने संतुष्ट केलं. आपण देखील देवाला संतुष्ट जे आहे ते करायचं आहे. आणि देवाला संतुष्ट करण्यासाठी आपण काय काय करू शकतो, हे सर्व आज आपण शिकलेलो आहे. आणि म्हणून नेहमी देवाला आनंदित ठेवा तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही ज्यावेळेस वाटचाल करतात देवासोबत, त्यावेळेला ह्या 10 भागांमध्ये तुम्ही देवाला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, देव निश्चित अर्थाने तुम्हाला अधिक आणि अधिक आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. देव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देव. यावेळेला आपण प्रार्थना करू. आपण आपले डोळे बंद